हरे जय जय राम, 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 हरे आवाज आहे आवाज, हरे जय राम. आवाज दमायचा. रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले वदने, सुख झाले वदने, साधने तुहा विठ्ठल परवा, तुहा विठ्ठल परवा. झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तुहा विठ्ठल परवा.
पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे अरे कृष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण फिरे हाती घेऊनी बाण हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाही भीड भाड तुका मने साना थोर तुका मने साना थोर तुका मने साना थोर नाही भीड भाड तुका मने साना थोर तुका मने साना थोर नाही भीड भाड तुका मने जाना थोर तुका मने जाना थोर तुका मने जाना थोर नाही भीड भाड तुका मने जाना थोर मने जाना थोर तुका मने जाना थोर हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम ओम भारत माई धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन
धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम 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 बीज वाढवावे वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे बीज वाढवावे नाम नाम देना रे देना बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन इच्छामा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरी इच्छामा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभाड तुका मने साना थोर हेच आमा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहितवाणी मंडनं मंडनाभं तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा
चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार उभा भाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुगुरु सुधारी बनरव रघुवीर विमल यशो जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वाला पवन सुत विनती वाला हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वाला योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळासी करे सागरी तारी भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तू कयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदा अनुरेणु यथोकडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा तुका गगने वडा हो अनुरेणु यथोकडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा अनुरेणु यथोकडा अनुरेणुया तोकडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा अनुरेणुया तोकडा तुका आकाशाने वडा तुका आकाशाने वडा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिचे आमा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालेलं आहे आणि आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसाची आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी कीर्तनरूपी सेवा करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदिने जगद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेर्थ करता घेतलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला जन्माला आल्यानंतर पहिली 2 कामं सांगतायत। पहिलं काम सांगितलं आहे तुकोबारायने आपल्याला ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलोय त्या धर्माचं आपल्याला रक्षण करायचं आहे, पालन करायचं आहे आणि धर्माला ग्लानी आणणाऱ्या ज्या वाईट परंपरा आहेत, रूढी आहेत, ती पाखंडी आहेत, त्यांचं खंडन करायचं हे पहिलं काम सांगितलं। आणि दुसरं काम सांगितलं धर्म कधी टिकतो त्याच्या मागे साधू संतांचं ऋषी मुनीचे आशीर्वाद लागतात। आणि ऋषी मुनींनी आपल्याला एकच सांगितलं आपल्याला या पृथ्वीवरती जन्माला
घातलेला भगवंताचा आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि त्याच्या उपकाराच्या ऋणातून उतराय होण्यासाठी त्या भगवंताचा आपल्याला नाम बीज वाढवायचे, त्याचा प्रसार करायचा आहे. ही 2 कामं सांगितलेली आहेत. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी आपल्या गणरायाच्या या 10 दिवसाच्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा मोठं नियोजन केलेलं होतं. आज कीर्तनरूपी सेवा आहे. उद्यापासून वाणीभूषण असे वारकरी संप्रदायाचे अनमोल रत्न असलेले आमचे सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण रामरावजी महाराज ढोक यांची रामकथा उद्यापासून होणार आहे. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की हा कार्यक्रम एवढा मोठा आयोजित केलेला आहे. या तालुक्याचं भूषण असलेले आपले बाजीराव शेठ दराडे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांनी गेल्या वर्षीसुद्धा खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि आपला हा उत्सव जेवढा बाहेर लोकांच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आजसुद्धा यंदासुद्धा तेवढाच मोठा ताकदीने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मला म्हणायचं आहे काय, आता गणपती उत्सव चालू झाला कालपासून. अनेक उत्सवात आपले हिंदू धर्माचे मागं दहीहंडीचा उत्सव झाला, अखंड हरिनाम सप्ताह असेल, शिवजयंती असेल, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल, अनेक थोर महापुरुषांच्या जयंती आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या आपण संपन्न करतो आणि केल्या पाहिजेत. का? त्यांनी वैयक्तिक आपलं जीवन स्वतःसाठी कधीच जगलेले नाही, हे समाजासाठी जगलेले आहेत. मग मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, आपण हे उत्सव करतोय मोठ्या प्रमाणात साजरे, ते त्याच्या मागचं रिझन काय आहे, कारण काय आहे, का केलं पाहिजे सांगा ना. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपल्या धर्माचे बरेच उत्सव आहेत आता सांगितल्याप्रमाणे. ते आपल्या धर्माचे पावित्र्य जपणारे आहेत, आपली संस्कृती जपणारे ते उत्सव आहेत. हे टाइमपास म्हणून करायचे नाहीत. आपल्या धर्माचं ते आपण पालन केलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जगाच्या पाठीवरती हिंदूंची लोकसंख्या फार कमी आहे, लक्षात असू द्या. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेचा विचार केला तर जगाची लोकसंख्या आहे 800 कोटी जगाची लोकसंख्या, आणि त्यामध्ये आपण भारतीय आहोत 150 कोटी. त्यामध्ये संपूर्ण हिंदू नाहीत. हिंदूंचा मुख्य देश नेपाळ आहे, लक्षात असू द्या. पण आपण सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन गोण्या गोविंदाने नाचतो, त्याला हिंदुस्थान म्हणतात, हिंदुस्थान. पण जगाच्या पाठीवरती अनेक धर्म आहेत. इस्लाम धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे आणि 2000 धर्म आहेत, 2000 धर्म. पण एवढ्यापैकी सुद्धा जगाच्या पाठीवरती हिंदू धर्मासारखी पवित्र संस्कृती जगाच्या पाठीवरती कुठंच बघायला भेटत नाही, कुठंच बघायला भेटत नाही. एवढी पवित्र संस्कृती आहे, पवित्र आपला धर्म आहे. आणि म्हणून ह्या धर्माची जेवढी हानी करता येईल तेवढी हानी करण्याचं काम जगाच्या पाठीवरती, भारत देशाच्या पाठीवरती, हिंदुस्थानच्या आजूबाजूला जे मुस्लिम राष्ट्र आहेत, इस्लाम राष्ट्र आहेत, ख्रिश्चन राष्ट्र आहेत, ते हिंदूंना संपवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतायत. युद्ध पातळीवरती 2050 पर्यंत जेवढा हिंदू धर्म त्याला संपवता येईल तेवढा संपवण्याचं काम चालू झालेलं लक्षात असू द्या. आपण झोपीत आहोत, झोपीत आहोत आपण. हा लागलेला वनवा हे लक्षात असू द्या, वनवा. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो, जगाच्या पाठीवरती हिंदू धर्मावरती अनादिकालापासून हल्ले चालू झालेत, अनादिकालापासून होत आलेले आहेत. पण हिंदू धर्माला संपवण्यासाठी
अजून जगाच्या पाठीवरती कुणाची माय व्यालेली नाही, लक्षात असू द्या. पण हिंदू धर्माला कोण संपू शकतो आणि हिंदू धर्माला धोका कुणापासून आहे, तर हिंदू धर्माला संपू शकतो तर तो फक्त आणि फक्त हिंदू संपू शकतो, लक्षात असू द्या. फक्त हिंदू संपू शकतो. त्यामुळे हिंदूंनी सावध होण्याची गरज आहे. सावध झालं पाहिजे, लक्षात असू द्या. पटवून देतो मी, पटवून. आपल्या अकोल्यामध्ये मुस्लिम लोक आहेत का? गडबडून जाऊ नका, दंगल पेटवाय नाही आलो मी इथं. फक्त आहेत म्हणल्यावर आहेत म्हणून सांगा. आहेत ना? जेवढे मुस्लिम भारतात राहतात, जेवढे मुस्लिम भारतात राहतात, भारत मातेचं खातात, तिरंग्याला मनापासून सलाम करतात आणि भारत मातेला अंतःकरणामध्ये पूजन करतात, ते सगळे मुस्लिम भारतातले आपल्या सख्या भावा एवढे जवळचे आहेत, लक्षात असू द्या. सख्या भावा एवढं त्यांच्यावर प्रेम करा. पण ज्या औलादी भारतात राहतात, भारत मातेचं खातात आणि पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात ना, असल्या औलादी ठेचल्याशिवाय राहू नका, लक्षात असू. द्वेष पसरवत नाही मी. आणि बघा त्यांचा आदर्श घ्या, ती त्यांच्या धर्मावर किती प्रेम करतायत, किती प्रेम करतात. ऐका, आपली तर मस्जिद आहे का अकोल्यामध्ये? आहे. मुस्लिम समाजामध्ये सुशिक्षित लोक आहेत का? आहेत का? आहेत. ऐका बारकावेने ऐका. मुस्लिम समाजामध्ये किती सुशिक्षित माणूस असू द्या, किती शिकलेला माणूस असू द्या, त्यांच्या किती शिकलेल्या माणसाला शेवटच्या तळातल्या माणसापासून सुशिक्षित माणसापर्यंत प्रत्येक घटकाला त्यांच्या अल्लाचं अस्तित्व 100% मान्य, 100%. ख्रिश्चनांना त्यांच्या येशूचं अस्तित्व 100% मान्य, 100% लक्षात असू द्या. पण आपल्या हिंदूंच्या मूर्ख औलादी थोड्या शिकल्या, थोड्या सुशिक्षित झाल्या, त्यातल्या 50% हिंदूंना आपल्या देवदेवतांचं अस्तित्व मान्य नसावं, आपल्या धर्माचं अस्तित्व नसावं. कुणापासून धोका आहे? कोण संपवत आहे धर्माला? असू द्या, लक्षात असू द्या ना, सांगा ना. आपल्यापासून धोका आहे, लक्षात असू द्या. ती लोक संपवत नाहीत. पाकिस्तानने आतंकवादी हल्ला केला की आपण आपल्या गावातल्या मुस्लिमांच्याकडे वाईट नजरेने बघतो. त्यांनी गुन्हा केलाय का? ते आपल्याला संपवणार आहेत, लक्षात असू द्या. आपल्या भारत मातेवरती प्रेम करणारे मुस्लिम कधी संपू शकत नाही. दुसरी गोष्ट ऐका, त्यांच्यामध्ये त्यांचं बारकं बाळ घ्या, 5 वर्षाचं मुस्लिम समाजाचं पठाणी ड्रेस घातलाय त्यांनी, गोल टोपी डोक्याव, ती त्याच्या आब्बूच्या बोटाला धरतं आणि त्याच्या आब्बूवर दिवसातनं 3-3 वेळा नमाज पठण करायला जातं. आपल्या 18 वर्षाची कार्टीत 18 वर्षाची गीता माहित नाही अजून. गीता काय आदर्श घ्यायचा सांगा ना. कुणापासून धोका आहे? आज अकोली इतकं मोठं शहर आहे, लोक किती उपस्थित आहेत. जागा व्हा. तुम्ही झोपीत असाल, लक्षात असू द्या. झोपीत आहे तुम्ही. तुम्हाला वाटत असेल आम्ही हिंदूला काय नाही, काय फरक पडत नाही तुमच्यानी. अजून सुद्धा पाकिस्तानची मॅच जिंकली पाकिस्तानची. काय औलादी पाकिस्तान जिंदाबाद म्हणून घोषणा देतात, आपण त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. वनवा लागलाय, वनवा होणार आहे. कधी भरपळून जाऊ की सुद्धा कळणार नाही आपल्याला, लक्षात. विसरली ते या झाली विसरली झाली विसरली तया झाली हानी. विसरली
लक्षात असू द्या. त्यामुळं अजून ऐका मुस्लिमांच्या मस्जिदवरती आतापर्यंत तुम्ही अकोल्यामध्ये एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलंय का? ऐकलं नाही, ऐकू पण शकत नाही. ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलंय का? ऐकू पण शकत नाही. आणि आपल्या मूर्खावलादी हिंदी चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या गणपतीचं विसर्जन होत नाही, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न होत नाही. कुणापासून तो काय सांगा ना. छत्रपतींच्या शिरमर्दानो, छत्रपतींच्या शिरमर्दानो, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान. तुम्हाला शिवरायांची याद, 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 शिवरायांची याद. हर हर महादेव गर्जत उठले, लढले मैदानी, रयतेसाठी वार झेलले, ठेवा तुम्ही ध्यानी. स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या रक्षणासाठी झाले बहु कुर्बान, झाले किती कुर्बान. तुम्हाला शिवरायांची याद, 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 शिवरायांची शिवाजी महाराज की फरक लक्षात आला का? फरक आता इथं फरक लक्षात आला का? ह्यांनी घोषणा दिल्या आणि तुम्ही म्हणला तुमची कळा ना फरक काय झालंय काय सांगा ना. अरे माझ्या राजाने फक्त वयाची 50 वर्ष आपल्यासाठी थांबले, 50 वर्ष फक्त. पण 50 वर्षात माझा राजा छत्रपती शिवाजी राजा स्वतःसाठी एक सुद्धा क्षण आनंदाचा घालवू शकला नाही. का? फक्त आपल्यासाठी. जो राजा आयुष्यभर पालखीत फिरला त्या राजाला शिवजयंतीच्या वेळेस डीजेचं बोल सहन करावं लागते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही सांगा ना. घोषणा फक्त आम्हीच द्यायच्या का? तुम्ही काय करता काय सांगा ना. सावध व्हा, लक्षात असू द्या, सावध व्हा. दुसरी का मला काय सांगायचंय, ती लोक जर त्यांच्या धर्मावर प्रेम करत असतील, त्यांचा अधिकार आहे, त्यांना मानच दिला पाहिजे, त्यांना किंमत दिली पाहिजे, त्यांच्या धर्मावरती प्रेम करतात. पण आपण कुठं कमी पडतोय? आपण का आपल्या धर्मावर प्रेम करू शकत नाही? आपण फक्त जातीत वाटून घेतलं, त्यामुळे धर्माचं वाटोळ होत आलंय. लक्षात असू द्या. ह्या जातीचा त्यो त्या जातीचा धर्माचा कुणाला काही देणं घेणंच राहिलं नाही. जातीमुळे आपलं मात्र झालं. लक्षात असू द्या. दुसरी गोष्ट अजून ऐका. मुस्लिम धर्मामध्ये मस्जिदमध्ये नमाज पठण करायला गेले, नमाज पठण करायला त्यांच्यात किती मोठा पैशावाला असू द्या किंवा किती गरीब असू द्या, मस्जिदमध्ये एका लाईनीने अशी बसलेली असते, ती किती मोठा असू द्या, आणि आपली या 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 मोठा आला की गरीब खाली. काय होतंय सांगा ना. ती त्यांच्या धर्माचं तंतोतंत पालन करीत असतील, आपण का शंड झालोय? शंड काय झालोय आपण? अनादी कालापासून हल्ले चालू आहेत. अनादी कालापासून फक्त धर्म त्यावेळेस 1100 नंतर जर टिकला असेल, फक्त माझ्या वारकरी संप्रदायावर धर्म टिकला. लक्षात असू द्या. फक्त वारकरी संप्रदायावर. तेव्हा सुद्धा लोक हल्ला करत होती.
आमच्या दिंड्या पालख्या निघायच्या ना, चुरून निघायच्या, चुरून. आणि अभंग गाता बिता झाला ना, गाताही आमचा ज्ञानोबारायांनी केला, तुकोबारायांनी केला, नाथ महाराजांनी केला. या गात्यावरती हल्ले होत होते म्हणून, आपल्या धर्मावरती हल्ले होत होते म्हणून लोक भीतीपोटी कुटुंब वाचवण्यासाठी धर्मांतर करत होती. पण गाते होते, गाते, ज्ञानेश्वरी होती, गीता होती. यामुळं धर्म परिवर्तन लोक करत नव्हती का? त्याची ताकद त्यांच्या मागे होती. लक्षात असू द्या. तुम्ही गाताच वाचत नाही, गीता वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, काय तुम्हाला धर्माचं महत्व कळणार आहे? तुम्ही म्हणताल ही आपल्यात आलं हिंदूच्यातलं, नाही आम्हालाच का बोलतंय? बरं आम्ही नाही तुम्हाला बोलायचं, तुम्ही कुणाचं ऐकचाल का? आता आमचं कडवट वाटं बोलणं तुम्हाला, पण तेवढंच गरजेचं आहे. लक्षात असू द्या, तेवढेच गरजेचं आहे. संपाल, मराल, तुम्ही मराल. आत्ता मुंबईमध्ये पाट्या लागायला लागल्यात. मुंबई कोणाची? मुंबई आपली महाराष्ट्राची ना. मुंबईमध्ये आत्ता बोर्ड लागायला लागल्यात कंपनीच्या बाहेर, मराठी माणसाला कंपनीमध्ये काम नाही का? याचं एकमेव कारण आपल्यात की नाही, जाती जातीत आपण विभागलं गेलो, त्यामुळं दुसरी फायदा घेतात. लक्षात असू द्या. मला सांगायचे, धर्मावरती मनापासून प्रेम करा. धर्म तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या. त्याचबरोबर आता मला सांगायचंय, धर्माचं पालन करायचंय म्हणजे नक्की काय करायचंय? तलवार घेऊन लगेच दंगली करायच्यात का? त्या भानगडीत सुद्धा पडायचं नाही. कारण तो काळ राहिला नाही ना. माझ्या राजांना तेव्हा तलवार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. तो काळ होता, हुकुमशाहीचा काळ होता. लोकशाहीचा काळ आहे ना आता. लोकशाहीचा काळ आहे. फक्त सावध होणं गरजेचं आहे. सावध होणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या. आपल्या देवदेवतांचा उत्सव आपण अतिशय पावित्र्य राखून संपन्न केलं पाहिजे. पावित्र्य राखून. काय गणपतीच्या पुढं गाणी? आता ही तर तुम्ही जपलंय सगळं, कारण सगळं भगवा वातावरण झाले तयार. इथं जपलंय. तुमचं कावराव केवढं कौतुक थोडंच आहे, जपलंय तुम्ही. पण बाहेर पडल्यानंतर कळलं आपण किती पाण्यात आहे. लक्षात असू द्या. काही देणं घेणं नसतं कार्यकर्त्यांना. गणपती आला न गेला, आणायचा, बोंबलत यायचं, परत डीजे लावूनच त्याला बुडवायचा. काही देणं घेणं राहिलेलं नसतं. त्यामुळे आपल्या धर्माला आपल्यामुळं ग्लानी येत चालली. लक्षात असू द्या. सावध व्हा. आपण शंड नाही. मग करायचंय काय? लक्षात असू द्या. धर्माचं पालन करायचंय म्हणजे प्रत्येकाने आपापल्या नियमांचं पालन करायचं, एवढंच करायचं. आपण माणूस म्हणून भगवंतानी जन्माला घातलंय ना. भगवंताने फक्त आपल्याकडून अपेक्षा केली, जनावरांच्याकडून अपेक्षा केलेली नाही. समजा धराडे साहेबांनी सुंदर जेवण बनवलं. इथं पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं धराडे साहेबांनी. आणि तुम्हाला उकिरडं पडलेलं खापर नसतं, खापर त्याच्यात ती वाढलं आणि रस्त्यावर ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं वडा खाचाल का? खाचाल का? तुम्ही खाणार नाही, पण कुत्रा खाल्ल्याशिवाय राहणार नाही का? ती जात जनावरांची. लक्षात असू द्या. आपण माणूस आहोत. माणसाने जनावरांच्या वर पातळी सोडली. आता ह्या नियमाचं पालन करायचंय. आपण माणसं आहोत, माणसासारखं वागलं पाहिजे. हे नियमांचं पालन. आता लय मोठं तुम्हाला संकट नाही, लय मोठं संकट नाही. फक्त नियमांचं पालन करायचंय. ज्याचा त्यांनी धर्म पाळायचा, संपला विषय. आता कुणी धर्म पाळायचा? ऐका, कुणी धर्म पाळायचा? कुटुंबामध्ये घरामध्ये 3 गोष्टी कधीच नाहीत पाहिजेत. घरामध्ये 3 गोष्टी कधीच नाहीत पाहिजेत. पहिली गोष्ट, घरामध्ये आळस कुणाला नाही पाहिजे. आळस आहे का? आळस कुणाला नाही पाहिजे. पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. तुम्ही किती वाजता उठता? आला का दबावलं की तुम्हाला विचारलं की तानच पाडला का, घामच फुटायला लागला, मी काय तुम्हाला मारतोय का काय, की तुम्हाला फाशी बिशी देणार आहे? किती वाजता उठता? पहाटे 9 वाजता. पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. पहाटे 5 वाजता उठायचं. आपलं स्वतःचं आवरायचं, देवपूजा करायची,
तुळशीला पाणी घालायचं, दारापुढं सगळा टाकायचा, रांगोळी काढायची आणि 5 वाजता आपल्या दरवाजामधून लक्ष्मी विष्णू जात असतात, लक्षात असू द्या. त्यांच्या स्वागतासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल साडा कुठनं टाकू, ह्याने टाकली फरशी, उकळू का फरशी, त्याच्या भानगडीतच पाड नका. मला सांगायचंय पहाटे 5 वाजता उठा. ह्यांनी पहाटे 5 वाजता उठल्यावर आपण कितीला उठायचं? ह्यांना सांगितले म्हणला आपण सुद्धा त्यांच्याबरोबर अख्खं घर उठलं पाहिजे, अख्खं घर. कारण पहाटे 5 वाजता उठल्यानंतर जी तुम्हाला एनर्जी मिळणार आहे ती सगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे. त्यामुळे दिवस तुमचा पॉझिटिव्ह जाणार आहे. दिवस अख्खा. मुलं किती वाजता उठतात? मुलं कितीला? 5ला नक्की. अहो त्यांचं राव धोतर नेहरू महाराज, ती पहाटे 5लाच उठणार की. हे पुढची सांगा पॅन्ट शर्ट वाली मला, तुमची वार ही लवकर उठतील की काकड्याला उठतात नाही. आपली घरची 9 वाजता, बरोबर आहे ना, ती सुद्धा पहाटे 5 वाजता उठली पाहिजे. ती म्हणते आम्ही उठून काय करू, जाणं तालमीत करा ना, शरीर तरी कमवा ना. पहाटे 5 वाजता सगळ्यांनी उठलं पाहिजे. घरात आळस कोणाला नाही पाहिजे. थांबला तो संपला, बरं का, थांबला तो संपला. तुकोबरांनी सांगितलंय, लक्षात असू द्या. मळे झाकून या करीत पिढीनी, कुणब्याची वाणी लवलाही, तयापरी करी स्वहित आपले, जायशी फावले नरदेह. ज्यांना ज्यांना मानव शरीर मिळाय ना त्यांनी प्रगती इतकी केली पाहिजे. धर्मावर बोलतोय मी, तुम्हाला वाटून देऊ नका बाहेर गेला. नियमाचं पालन करायचंय, नियमाचं. ज्यांना ज्यांना मानव शरीर मिळालंय ना, घरातलं माणूस मिळालं तरी धन्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे. तुकोबारांनी सांगितलंय, मी नाही सांगितलं. पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे. पहिली गोष्ट, घरात आळस कुणाला नाही नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, घरामध्ये कुणाला व्यसन नसलं पाहिजे. व्यसन, ऐका, व्यसन नसलं पाहिजे. आहेत का व्यसन? ज्याला ज्याला व्यसन आहे ना, हिथं बसलेल्यांनी ज्याला ज्याला व्यसन आहे ना, त्यांनी घरी जायचं माझं कीर्तन संपल्यावर, आणि घरी गेल्यावर भिंतीवर लिहून ठेवायचं गेल्या गेल्या, आमच्या घराला कीड लागलेली आहे. आणि कीड अशी असती, वरनं सगळं चांगलं दिसतं पण आतनं सगळं पोकारलेलं असतं, लक्षात असू द्या. अहो तरुण 18 आणि 20 वर्षाची पोरं दारू पिते, ती गुटखा खाते, ती कॅन्सर होतोय 18 आणि 20 वर्षाच्या मुलांना. आपल्या भारताची खरी ताकद काय आहे माहिती का? आपल्या भारताची खरी ताकद, दीपक महाराज, युवक राष्ट्राचा कणा आहे. आपले युवक राष्ट्राचा कणा आहे. आणि जे देशाचा कणा मजबूत असतो ना, तो देश जगावरती राज्य करण्यासाठी सज्ज असतो, लक्षात असू द्या. पण आपला कणाच कुलमुडून पडायला लागलाय, व्यसनाच्या आधीने गेलाय. 20 आणि 22 वर्षाची पोरं कुत्र्याच्या मौतीने मरतात, कुत्र्याच्या मौतीने. काय करायचं आहे बापांनी, सांगा ना, सांगा ना. व्यसन नसलं पाहिजे, लक्षात असू द्या. व्यसनात सुद्धा 3 व्यसनं नसली पाहिजेत. पहिली गोष्ट, घरामध्ये कुणालाही जुगारीचं व्यसन नसलं पाहिजे. जुगारीचं व्यसन नसलं पाहिजे, शिकारीचं व्यसन नसलं पाहिजे, आणि दारूचं व्यसन नसलं पाहिजे, लक्षात असू द्या. दारूमुळे भगवान श्रीकृष्णाची 56 कोटी यादव मैरेक नावाची दारू पिऊन खलास झाली. एक राहिलं ना, एक. एवढा मोठा समोर धडा आहे ना आपल्या, एक यादव राहिला ना, एक. कोणचा तरी एक यादव राहिला, त्याच्यामुळे अजून दारू टिकली. हो, कसा चुकला ते काय कळलं नाही. दारूमुळे बरबाद झाली, बरबाद, लक्षात असू द्या. दुसरं व्यसन घरामध्ये कुणाला सुद्धा शिकारीचं व्यसन नाही पाहिजे. शिकारीचं, आता शिकारीचं दिवस गेलं लगेच, शिकारीचा विषय सापडला. पण शिकारीमुळे 3 गेले, ऐका. शिकारीमुळे
रामाचा बाप दशरथ राजा शिकारीमुळे गेला, पांडवांचा बाप पंडू राजा शिकारीमुळे गेला, आणि अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा आणि उत्तरेच्या गर्भामध्ये आलेला राजा परीक्षिती शिकारीमुळे गेला. शिकारीमुळे 3 गेले. आणि तिसरं व्यसन नाही पाहिजे ती म्हणजे द्यूताचं जुगार. जुगार आहे का? जुगारीमुळे 2 संपले. 2 नळ राजा, वैभव संपन्न राजा, सात्विक राजा, पण जुगारीचा नाद लागला, राज्य गेलं, नोकर चाकर सगळं गेलं. आणि असं दिवस आलं जुगारीमुळं नवरा बायको दोघंच राहिले, दोघाला एका वस्त्रावर दिवस काढावं लागलं. इतका खाली नेऊन ठेवतो जुगार, इतका खाली. अजून एक कोण गेला आहे का? 5 होते, 5 सिंहासारखे 5 होते, 5 एका जीवाचे होते, पण 5 अशी होती. काळ घाबरत होता, काळ त्या 5 आणि 5 जण आले तर 100 जण अशी बॉलकांडात फिरत होती, पळत होती. कोण? कौरव. प्रत्येक गोष्ट त्यांनी करत असताना भगवान श्रीकृष्णाला विचारून केली. एकच गोष्ट अशी केली, देवाचा सल्ला घेतला नाही, बरबाद झाले. जुगार खेळाय बसले, जुगार. वैभव संपन्न होते 5 जण. जुगारीला खेळाय बसल्यावरती मामा होता ना, मामा त्याचा, त्याच्याकडे ती जरासंधाच्या होत्या त्या हाडाच्या, बुकनाच केला जाग्यावर. राज्य गेलं, राज्य. नोकर चाकर वैभव सगळं गेलं, सगळं काहीच राहिलं. स्वतःला हरले, संपलं. भीम सांगत होता, ऐकला का? बावळटपणा करू नको. भीम म्हणत होता, धर्मा ऐक दादा, बावळटपणा करू नकोस, थांबव इथं. पण त्यावेळेस कली घुसलेला असतो, कली डोक्यात, ती बाहेर निघून देत नाही. त्याला असं वाटत असतं, एक डाव गेला, दुसरा जिंकल, दुसरा गेला, तिसरा, संपलं. धर्म म्हणलाय बघ, आपण नीतीने वागणारी माणसं, उठता येत नाही. अरे गेलं ना सगळं, काय राहिले त्याच्यात? ती म्हणलं, अरे आहे की अजून एक तुमची बायको, आठवण करून दिली. होतच ना, त्यासाठी चालते ती बायको पाण्याला लावली, बायको. आणि बायको सुद्धा हरले हो. किती खालच्या पातळीला जुगार नेऊन ठेवता आहे का? किती खालच्या पातळीला. बायको हरले. आणि दुर्योधनाने सांगितलं, दुःशासना जा, ती द्रौपदीला सांग तू दासी झाली दुर्योधनाची, आणि तिला घेऊन ये. तशी येत नसली केसाला धरून ओढत. 5 होते, 5 शहासारखे. बायकोला ओढत आणलं, ओढत भर सभेमध्ये. काळ घाबरत होता, काळ. आणि साडी फेडून घ्यायच्या टायमिंगला सिंहासारखे 5 होती, पण खाली माना घातल्या होत्या, काही करू शकत नव्हते. हा जुगार आहे, लक्षात असून घ्या. हा जुगार आहे. तुम्ही म्हणाल आता जुगार कुठं आहे? जुगार तर संपला ना येड्यांनो. तो कली लक्षात असू द्या, त्याचं युग आहे. जुगार संपत नाही कधीच, जुगार संपवतो. ऑनलाईन रमी आली ना, ड्रीम 11. बरोबर आहे का? बरोबर आहे का? जुगारच आहे ही. आपल्या कार्ट्यांच्याकडे मोबाईल एक तर देऊ नका. आणि दिला तर बघा ती काय काय करते. दिवसभर चौकात बसते आणि ऑनलाईन गेम खेळते, ऑनलाईन रमी. फाशी घेतल्यावर बापांनी फाशी अकाउंट, ती पोरग मागा येत नाही पैसे घराकडं, तिकडच्या तिकडं ट्रान्सफर होत्या. ती आहे ना जुगार चालू अजून. लक्ष द्या, मराल. हे धर्माचं पालन करायचं आहे, आपल्या लक्षात असू द्या. आणि ज्या वेळेस ही पालन करत असताना आपल्याला आपलं मन अडवईल, विकृती आडवील, त्यावेळेस त्याचं खंडन करायचं. या बघायचं पहिलं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन,
आपल्याला जे नियम घालून दिलेले आहे ते आपापले सर्वांनी नियम पाळायचे, म्हणजे हेच धर्माचं पालन आहे. आई असेल आईने आईचं नियम पाळलं पाहिजेत, बाबा असतील बाबांनी बाबांचं नियम पाळलं पाहिजेत, मुली असतील मुलींनी मुलीचं नियम पाळलं पाहिजेत, मुलगा असेल मुलांनी त्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. लक्षात असू द्या. पहिल्यांदा मुलींना सांगतो, मुलींनो तुम्ही सकाळी कॉलेजला बाहेर निघता. लक्षात असू द्या, सकाळी कॉलेजला बाहेर निघता, जबाबदारी वाढली. आज समाजामध्ये तुमच्या इतकं असुरक्षित कुणीच नाही. पूर्वी एक सीतामाय होती, एका सीतामायला एक रावण घेऊन गेला. त्या रावणाने 6 महिने सीतामाईच्या अंगाला स्पर्श सुद्धा केला नाही, स्पर्श सुद्धा. आणि त्या एका रावणाच्या तावडीतनं सीतामाईला सोडवण्यासाठी एक राम चिकार होता. एका द्रौपदीचं वस्त्र हरणाचा प्रसंग टाळण्यासाठी एक भगवान श्रीकृष्ण चिकार होता. पण बाळांनो, तुम्ही घरातनं उंबऱ्यातनं बाहेर पाय टाकल्यापासनं फुटाव रावण आहे, फुटाव दुःशासन आहे. लक्षात असून द्या, तुमच्या आबरूच्या चिंदड्या करण्यासाठी सावध व्हा. दगड उचलला की रावण निघतोय, दगड माझी लेकरं पुढं बसल्यात म्हणून जीव तुटतोय. ऐका, असुरक्षित आहे तुम्ही, असुरक्षित. समाजामध्ये तुमच्यावरती चांगली नजर कुणाचीच नाही, कुणाचीच जबाबदारीने बोलतोय. त्यामुळे एकच काम करायचं, तुमचं 13 ते 19 वर्ष हे टीन एज म्हणतात, त्याला टीन एज. ह्या वयामध्ये तुमच्या शरीराची वाढ झालेली असती, बुद्धीची तुमच्या बाळांना वाढ झालेली नसती. त्यामुळे समाज कसा आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही. लक्षात असू द्या. आणि त्यावेळेस त्या वयामध्ये तुम्ही एकच काम करायचंय, फक्त 3 माणसांच्या वरती विश्वास ठेवायचा, 3च. 4थ्या व्यक्तीवरती विश्वास अजिबात ठेवायचा नाही. विश्वास ठेवण्याच्या पहिली पात्र व्यक्ती जिने तुम्हाला 9 महिने पोटात वागवलं ना, ती तुम्हाला जन्म देणारी तुमची आई. आईवरती विश्वास ठेवा. दुसरी विश्वास ठेवण्याच्या पात्र व्यक्ती तुमच्यासाठी रात्रीचा दिवस करतोय, हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, तर तुम्हाला जन्माला घालणार तुमचा बाप. दुसरी व्यक्ती. आणि तिसरी व्यक्ती तुमचा सक्का भाऊ. या व्यतिरिक्त 4थ्या व्यक्तीवरती अजिबात विश्वास ठेवू नका, अजिबात. नराधमांना 4 वर्षाचं बाळ सुद्धा कळत नाही. 4 वर्षाचं काय सांगा ना, त्या आईबापांनी करायचं काय करायचं सांगा ना. ही कार्टीतनं तुमच्या कॉलेजच्या बाहेर फिरणारी बाळांनो, कार्टी कॉलेजच्या बाहेर गाड्या फिरवतात का? फिरवतात ना. हां, त्याच्यात एक पोरग तुम्हाला असं फिरवताना दिसलंय का? ती MBA ला आहे, मेडिकलला आहे, MPSCचा अभ्यास करतंय, असं दिसलंय का? उन्हाळ्यात हिंडताना नाही ना दिसलं. ती येणार सुद्धा नाही असलं उद्योग करायला, त्याला त्याचं करिअर करायचं असतं. मग फिरणारी कार्टी कोण असते? ती ज्यांना पुढचं भवितव्य काही नाही त्याची असली असते ती. आणि तुम्हाला काही आश्वासन देतात, मी तुझ्यासाठी सूर्य तोडीन, मी तुझ्यासाठी चंद्र तोडीन. आणि तसल्या शब्दाला तुम्ही बळी पडता आणि त्यांच्यावर निघून जाता. एकदा तुम्ही त्यांच्यावर निघून गेला ना, हे सूर्य तोडत नाही, चंद्र तोडत नाही, हे वैरण तोडतून ते त्याच्या मागे शेण उचलता गुरांचं. आयुष्यभराचा गुलाम होऊन बसता, गुलाम. त्यामुळे विश्वास ठेवायचा नाही. लक्षात असून द्या. ऐका, आई घरात गरीब आई आणि तिला एक सुंदर मुलगी, हुशार मुलगी. विश्वास ठेवण्याचा परिणाम आहे का? सुंदर मुलगी, हुशार मुलगी, गरीब परिस्थिती, पण आईचं स्वप्न होतं जे दुःख माझ्या वाट्याला आलंय ती माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. मी उन्हातानात कष्ट करते, मी कष्ट माझ्या वाट्याला आले, मी कष्ट करीन, पण माझ्या पोटच्या गोळ्याला हे कष्ट करण्याची कधी वेळ येऊन देणार नाही. म्हणून तिला वारंवार सांगत होती, बाळा खूप मोठी हो, तुला शिकायचंय, तुला किती पैसे लागून दे, मी घाण राहील, पण तुझ्यासाठी सगळा पैसा पुरवीन. लक्षात असून दे. मुलगी सुद्धा आईवरती मनापासून प्रेम करत होती. आईला तिने सांगितलं, आई काळजी करू नको, आज तू माझ्यासाठी कष्ट करते ना, उद्या लाल दिवेच्या गाडीमध्ये तुला फिरविला. हा शब्द देतोय. मुलगी म्हणली, मुलगी तिची. ऐका, 10वी पर्यंत शिक्षण झालं, 12वीचं शिक्षण झालं, 12वीला राज्यात टॉपला आली, टॉपला राज्यात. पुढचं तिला MPSC करायची होती, MPSC.
तिला पुण्याला जावं लागलं अभ्यासासाठी, पुढच्या तयारीसाठी. आईने सांगितलं जा बाळा, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काही करेल. तिने पण सांगितलं आई तू जी स्वप्न रंगवल्यात ना ती मी नक्की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पुण्याला जावं लागलं पुण्याला. आणि पुण्याला गेल्यानंतर मित्रमैत्रिणी एकत्र आल्या, ओळखी वाढल्या. एका मुलासंग त्याची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमाचं संबंध पुढं वाढत गेलं. ऐका ऐका. आणि तिच्या लक्षात आलं मी माझ्या आईला शब्द दिलाय, आईला आई तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करील. आईचं वाक्य आठवलं आणि तिच्या लक्षात आलं आपण कुठंतरी चूक करतोय, कुठंतरी चूक करतोय. त्या दिवशी तिने त्या पोराला सांगितलं बास, जेवढी झाली चूक ती माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची. इथनं पुढं तुझा माझा संबंध संपला. त्या पोराला आयुष्यातनं डिलीट करून टाकलं आणि अभ्यासाला लागली. अभ्यास इतका केला राज्यामध्ये MPSCला टॉप आली, टॉप राज्यात टॉपला आली. आणि तिला वन निरीक्षक पदाची ऑफर आली. वन विभागामध्ये क्लास 1 अधिकारी नोकरी मिळली. वन विभागामध्ये आपल्या कॉलेजचं नाव काढलं. आपल्या कॉलेजची मुलगी पहिली आली म्हणून कॉलेजने तिचा सत्कार ठेवला. उद्या ट्रेनिंगला जायचंय आणि 1000 मुलींच्या पुढं आज भाषण करते कसं कष्ट करायचं असत्यात. आईबापाला तुम्ही विसरू नका, आईबापांची स्वप्न पुरा करा. 1000 मुलींच्या पुढं भाषण केलं. 1000 उद्या जाणार आहे ट्रेनिंगला उद्या. आणि आज त्या मुलाचा फोन आला, त्या कोणच्या पहिल्या. तिने सांगितलं दर्शना दंतकथा नाही, सर्च करा कीर्तन झाल्यावर, सर्च करा ह्यातलं एक शब्द खोटा नाही लक्षात असू द्या. त्याने सांगितलं दर्शना कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुझा, तू अधिकारी झाली. माझी लायकी नाही तुझ्याबरोबर बोलण्याची किंवा प्रेम करण्याची. बरं झालं मला आयुष्यातनं डिलीट केलं. कोण म्हणलं? ती पोरग म्हणलं. पोरग टाळी वाजून मोकळं हो नका, पोरग म्हणलं. त्यांनी सांगितलं दर्शना माझी लायकी नाही तुझ्या आयुष्यात येण्याची, फक्त माझी एक शेवटची इच्छा आहे. एक, मी जे दुःख माझ्या मनात दाबून ठेवलंय ना फक्त तुझ्याजवळ मला मोकळं करायचंय. फक्त एकदा भेट, फक्त एकदा भेट. मी तुझ्या पाया पडतो. आणि ती उद्या क्लास 1 अधिकारी होणार आहे. आणि आज तिला शब्द दिला 1 तासभर भेटण्यासाठी मी तुला येईल. आणि ती भेटायला कुठं गेली? राजगड किल्ल्याच्या परिसरामध्ये गेली. आणि त्या नालायक नराधामाने तिच्यावरती चाकूने सपासप वार करून तिचं तुकडं करून टाकलं. मला सांगायचंय सर्च करा दर्शना नाव, तुम्ही दर्शना पवार. सांगा ना आपल्या आईने आपल्या वडिलांनी आपल्याकडून स्वप्नांची जी अपेक्षा केलेली आहे काय करायचं त्या आईबापाने? काय करायचं आईबापाने सांगा ना. काय त्याने थोडं कष्ट झेललं असतील? बाळांनो तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्हाला शाळा नाही शिकता आली तरी चालेल, नका द्यायची स्वप्न पूर्ण करू. पण ईश्वरासमान आई बापांना पेटत न चालताना खाली मान घालायची वेळ तरी येऊन देऊ नका ना. एवढंच करा बास. तुम्ही तुमच्या नियमाचं पालन केलं. मुलींनी तुमचा धर्म पाळा. मुलांची तर बेकारीच झाली. आता मुलांना काय धर्म सांगायचा? काय धर्म सांगायचा मुलांना? मुलांची तुमची लग्नच होणार नाही, अजिबात होणार नाही, होऊ शकत नाहीत. कशी होत्याला सांगा ना. 1000 मुलं जन्माला येतात, 1000. तेव्हा 850 मुली जन्माला येतात, 850. 150 जण ठोटा बॉम्बा ते पुरीच नाही त्या. आणि असल्या पोरांनी बाप भिकार केलं. भिकार पोरं म्हणतात कसं आम्ही बाप भिकार केलं? तुमचा बाप भिकाऱ्यासारखा प्रत्येक पाहुण्याला असा करतोय. गरीबाची बघा हो, गरीबाची बघा, पण ह्याला मांडवा खालनं काढून द्या. ही भीक मागतोय ना काय बाप? भीक मागतोय ना काय? आणि असल्या बापांना सुद्धा थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत. थोड्या पण लाजा वाटत नाही दुसऱ्याचे लेकरू मागताना. तुमचं उंडग चौकात बसतंय, दिवसभर मोबाईलमध्ये खेळत घालवतंय. असल्या पोरासाठी तुम्ही पोरगी मागता? त्याला काळीच तोडून द्यायचंय. तुम्ही तर या तुमची पोरगी द्याचाल का असल्या उंडक्या पोरांना? द्याचाल का बापांनो? द्याचाल का असल्या उंडक्या पोरांना? असलं बाप जर खोटं बोलून एखाद्या लेकरू फसवून आणलं ना, चौकात घेतली पाहिजेत. अशी चौकात अख्ख्या गावासमोर असे फोकाळले पाहिजेत ना. लाजा वाटत नाही? ध्यानात असू द्या. तुम्ही तुमच्या मुलांचं वाटोळं करताय, लक्षात असू द्या. वाटोळं करताय. आई बाप
आईबाप ध्यानात असू द्या, मुलाचं कल्याण पण करते ती आणि वाटोळं पण करतात, लक्षात असू द्या. दुर्योधनाचं किंवा 100 पोरांचं वाटोळं कुणी केलं असेल? दुसऱ्या तिसऱ्याने नाही, आईबापाने केलं. आईबापाने केलं, लक्षात असू द्या. त्या आंधळ्याला माहित नव्हतं का आपली पोरं नालायक वागते? ती विषयाचा प्रयोग केला, त्याला माहित नव्हतं का? पाण्यामध्ये बुडवले भीमाला माहित नव्हतं त्याला? आपली सून भर सभेमध्ये ओढत आणली, त्याला आंधळ्याला माहित नव्हतं? पण पोरांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पोरं म्हणत्याल तशी वागत गेली, पोरं म्हणत्याल तशी. पण ध्यानात असू द्या, पोरांच्यावर प्रेम करताना मजा वाटते, पण ते पोरग एकदा फाटी सोडून बाहेर गेलं ना, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात असू द्या. 100 डोळ्यात एकत मिली, डोळ्यात एकत 100 तवा कळलं किती वाटुळं करून बसलोय, खोटं पोरांच्यावर प्रेम करून. आज जी आईबाप आपल्या पोरांच्यावरती आंधळं प्रेम करतात ना, आंधळं आणि आया आंधळं प्रेम करतात ना, ती मोटरसायकल बोंबलं थिंडतय किंवा मोबाईलमध्येच आहे दिवसभर, गुटखा खातय, दारू पितय, एवढं गुण कळून सुद्धा ती आईबाप तर त्याची चूक झाकत असेल ना, ती गांधारी आणि धृतराष्ट्रापेक्षा काहीच कमी नाही, दुसरा तेवच नमुना. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप का कोई नहीं माने, औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. ध्यानात असू द्या, त्या 100 लेकरांचं वाटोळं कोणी केलं असेल तर आईबापाने केले, लक्षात असू दे. एका बाजूला दुर्योधन आहे, त्याच्याकडे सत्ता आहे, संपत्ती, तारुण्य, ह्या तिन्ही गोष्टी जवळ असताना कधीच तो चांगला वाटला नाही. मरण असं आलं, मरण. कुरुक्षेत्रावरती एकटा पडला होता, एकटा, आणि गिधाड ती मारण्याची वाट बघत होती, ह्याला कधी वेचून खातोय असं मरण येतं, लक्षात असू द्या. आणि एका बाजूला एक आय अशी झाली, एका बाजूला एक आय अशी झाली, 9 वर्षाचं वय, 9 वर्षाचं, बँगलोरला जावं लागलं. बँगलोरला जिजाबाई साहेबांना आपल्या 9 वर्षाच्या बाळाला घेऊन, शहाजीराजांच्याकडे जहागिरी होती ना तिकडची, त्यांचे थोरले पुत्र संभाजी महाराज त्यांच्याकडे होते, शहाजीराजांच्याकडे. ऐका, तिकडं गेल्यानंतर थोडे दिवस राहण्याचा योग आला. दोघांची गट्टी चांगली बनली. कुणाची? भाऊभावांची, संभाजी दादांची आणि शिवाजी महाराजांची गट्टी जमली. आणि एक दिवस संभाजी दादा म्हणतात बालशोभाला, शोभा आज आपण एक गंमत बघू. आय काय असते? आय किती मुलगा घरावती सूर्यासारखा तेजस्वी. ऐका शोभा, आज आपण एक गंमत बघायला जायचं. त्यांनी सांगितलं कसली गंमत? काय नाही, संध्याकाळच्या वेळेला आपले आबासाहेब जे नृत्य ऐकतात ना, बघतात ना, ते आपण बघायला जायचं. बालशोभा 9 वर्षाचं वय, 9 वर्षाचं वय. ते म्हणले नको, आऊसाहेबांना ते आवडत नाही. संभाजीदादाने सांगितलं आऊसाहेबांना कडूनच द्यायचं नाही. नाईला झाला आणि गेल्यानंतर तिन्ही सांजेची वेळ आहे. ऐका
आईसाहेब इकडं मुलांना शोधायला लागल्या. 3 सांज झाली, मुलांच्या भूकची वेळ झाली, त्यांना भूक लागली असेल. पूर्वी आया दिवस मावळताना पोरांना खाया घालायच्या. पूर्वीच्या आया दिवस असा मावळतीला गेले की पोरांना खाया घालायच्या. लक्षात असून द्या. आता तुम्ही 9:30ला मालिका संपल्यावर खाया घालता, मग ध्यानात येतं अजून पोरांनी काय खाल्लं नाही. 9:30ला ऐका, भूकची वेळ झाली, भूक लागली बसून. आईचं काळीच आहे ती. आई शेवट ती असो किंवा तुम्ही असो किंवा कुणी असो, आईचं काळीच आहे ना. शोधायला सुरुवात केली, शोधायला. लक्षात असू द्या, मुलं सापडं नाही. कासावी झाला, मुलांना भूक लागली, मुलं गेली कुठं? कारण तेवढं प्रेम आईच करते. लक्षात असू द्या. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, कळवळ्याची जात आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची लक्षात असू द्या. पण ऐका जिजाबाई साहेबांच्या प्रेमात आणि आपल्या प्रेमात काय फरक आहे. कासावीस झाला जीव, लेकरं माझी कुठे गेल्यात. सैनिकांना पाठवलं शोधून आणा बाळांना. सैनिक गेले, सैनिकांनी बराच वेळानंतर शोधून आणलं. भूक किती वाजता लागली? 6 वाजता. आयांनो छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या पण पुटी येत नाहीत जन्माला. आईचं ताकद तशी लागते. लक्षात असू द्या. 6 वाजता भूक लागली. 8 वाजता मुलं सापडले. 8 वाजता मुलं घेऊन आले सैनिक आणि विचारलं, बाळांनो अरे भूक लागली नाही तुम्हाला? कुठं होता तुम्ही? लय शोधलं तुम्हाला. त्यावेळी शिवबांनी सांगितलं, आहो साहेब आज आम्ही का एक गंमत बघायला गेलो. गंमत काय वय? 9 वर्षाचं. 9 वर्षाचं वय. त्यांनी सांगितलं आम्ही गंमत बघायला गेलो. त्यांनी सांगितलं कसली गंमत बाळा? त्यांनी सांगितलं आपले आबासाहेब जे नृत्य पाहतात ना ते आम्ही बघायला गेलो. पण आम्ही त्यांच्या समोर गेलो नाही, आम्ही चोरून बघितलं. नाच गाणं हा शब्द आईच्या कानावर पडला. तळपायच्या मस्तकाला गेली. लालाने रागाने लाल बुंद झाल्या, डोळे लाल झाले, आवाज करडा झाला, अंग थर 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 कापायला लागलं आईचं. आणि त्यांनी सांगितलं शिवबा लाज वाटत नाही सांगता ना? नाच गाणं बघायला गेलता? अहो आम्ही ह्याच्यासाठी रक्ताचं दूध करून तुम्हाला पाळलंय का? अहो शिवबा
आम्ही ह्याच्यासाठी तुम्हाला रक्ताचं दूध करून पाजलंय, बाया नाचवण्यासाठी नाही, माय मावल्या वाचवण्यासाठी रक्ताचं दूध करून पाजलंय. रडवेला चेहरा झाला शिवाजी महाराजांचा. रडवेला आऊसाहेबांचा राग होता, तो धसमुसून रडायला लागलं. हुंदका यायला लागला शिवाजी महाराजांना, हुंदका. आऊसाहेब तार 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 निघून गेले. बघितलं सुद्धा नाही पोराकडे, बघितलं सुद्धा नाही. हुसमुसून रड रड रडले, हुंदके देऊन रडले आणि तसेच पलंगावरती झोपून गेले. मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, साधा. एखाद्या मुलीची छेड काढली मुलाने तुमच्या, मारलं तुम्ही, त्या तुमच्या बाप म्हणजे तुमच्या नवऱ्याने त्याच्या बापाने मारलं, तुम्ही काय कराल त्याला? तुम्ही काय कराल? 2-3 तासाने बोलवून आणून जेवाय घालचाल का त्याला? बाळा अशी चूक कर नको म्हणून घालचाल ना? ऐका, संध्याकाळी 6ला भूक लागली, आदल्या दिवशी झोपून तसंच गेले. दुसऱ्या दिवशी 10 वाजल्या. ऐक कशी असेल, ऐका, बघाई सुद्धा गेली नाही बाळ उठलंय का काय. ती 10 वाजता दुसऱ्या दिवशी ध्यानात आलं बालशोभांच्या, ती माझी आहे, वाघीण आहे, माझी आहे, माझी, ती कधीच मला माफ करा येणार नाही. त्यामुळे आपणच गेलेलं चांगलं. दुसऱ्या दिवशी 10 वाजता बालशोभा आऊसाहेबांच्या महालामध्ये गेले, साष्टांग दंडवट घातला, दंडवट, आणि सांगितलं, मासाहेब, आमच्या आयुष्यामध्ये ही झालेली पहिली आणि शेवटची चूक आहे. इथनं पुढं तुमचा शिवबा असली कधीच चूक करणार नाही, कधीच. कितव्या वर्षी आईने शिक्षा केली ती? कितव्या वर्षी आईने शिक्षा केली ती? फक्त 9व्या वर्षी शिक्षा केली ती. पण परिणाम असा झाला, राजे झाले राजे. आणि कल्याणवरती आबाजी सोनदेव नावाच्या सरदाराने स्वारी केली, किल्ला लुटला, सैन्य कापलं आणि सगळी लूट घेतली. त्या लुटीबरोबर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा अतिशय सुंदर मुस्लिम स्त्री, तरुण 20-22 वर्षाचं वय. सरदाराला वाटलं, आबाजी सोनदेवाला वाटलं, छत्रपती शिवाजी महाराजांना ही जर आपण नजराणा म्हणून भेट दिली, शिवाजी महाराज आपली पाठ थोपटतील. त्याला आनंद झालता. आले, सगळा कल्याणचा खजिना समोर मांडला, मोजमाप झालं सगळं, जिथल्या तिथं विल्हेवाट लावली, ठेवून दिलं. आणि त्यांनी सांगितलं, वा आबाजी, चांगली कामगिरी आम्ही केली, तो आम्ही तुमच्यावर खुश आहे, मागा काय मागायचंय ती? आबाजी सोनदेव म्हणले, राजे महाराज, अजून ही काहीच नाही, अजून एक लय महत्वाचा नजराणा आणलाय, तुम्हाला लय आवडेल. अजून काय नजराणा? टाळी वाजवली, पुढच्यांनी टाळ्या वाजवल्या, म्हणजे इतके आपण सावध आहे. आबाजींनी टाळी वाजवली. सैनिकांनी त्या मुस्लिम स्त्रीला घेऊन आले. बुरकाय, पूर्ण शरीर झाकलेलं आहे, पण सुंदर आहे, 20-22 वर्षाचं वय. शत्रू स्त्री, शत्रूंची स्त्री ताब्यात सापडली, समोर हजर केलं. ती हुंदकं देऊन रडती, हुंदकं देऊन थरथर थरथर कापती. कारण तिच्या मनात एकच विचार चालला होता, आजपर्यंत हिंदूंच्या माया मावल्यांना आपल्या लोकांनी उचलून आणलं, त्यांच्यावर बलात्कार केला, त्यांना वाटवलं. आज मी हिंदूच्या ताब्यात सापडली. जशी ह्यांच्या माय मावल्यांच्या आबरूची लखतर वेशीला टांगली, तशीच आज माझ्या सुद्धा आबरूची लखतर हिंदूच्या दरबारामध्ये वेशीला टांगली जाणार, म्हणून ती थरथर थरथर कापत होती. शिवाजी महाराज आसनावून उतरून खाली आले, उतरून खाली आले. बुरका बाजूला केला, कराय सांगितला, बुरका बाजूला कराय सांगितला. आणि त्या सुंदर मुस्लिम शत्रू स्त्रीला बघून माझा राजा म्हणाला, अशीच सुंदर रूपवती, अशीच सुंदर असती आमची माता, सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती. मला सांगायचं आहे आयांनो, 9व्या वर्षी शिक्षा केली ती, 9व्या वर्षी. त्याचा परिणाम असा झाला, माझ्या राज्याच्या राज्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सगळ्या स्त्रिया सुरक्षित होत्या, सुरक्षित. अंधार पार झाला, अंधार पार झाला, दिवा पाहिजे,
शिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी ठोबार खुमाई हे आपल्याला नियमांचं पालन करायचं म्हणजे धर्माचं पालन करायचं त्याचबरोबर धर्म संपवताना ज्या वाईट रूढी आडव्या येतील ते आपले काही लोक गद्दार आहेत ऐका त्यांच्यात सगळीच वाईट नाहीत आणि आपल्यात सगळीच चांगली नाही त्यामुळं आपल्या धर्माचं रक्षण आपल्याला करायचंय पालन करायचंय आणि धर्म जगवत असताना टिकवत असताना वाढवत असताना किती जरी मोठी शक्ती उभी राहिली तरी त्याची अजिबात भाडभेडी ठेवायची नाही तो लहान असो किंवा मोठा असो अभंगाचा चौथा नाही धीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड भीड़
म्हणे साना चोर नाही भिडणार तुका म्हणे साना चोर तुका म्हणे साना चोर हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे हेची आम्हा करणे काम हेची आम्हा ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे. कुणी उठू नका. धर्माचे पालन. कुणी उठून लगेच उठून घराकडं थांबा. 5 मिनिटात मोकळं करतो तुम्हाला. या ठिकाणी आपल्या मौजे अकोला तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी सह्याद्रीचा राजा गणेशोत्सव समिती अकोले सह्याद्री ग्रामविकास प्रतिष्ठान अकोले यांच्या वतीने दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून हा आपल्या धर्माच्या रक्षणाचं काम केलं जात आहे ते आपल्या सर्वांचे या अकोले तालुक्याचे वैभव असलेले श्री बाजीराव शेठ दराडे साहेब शिवसेनेचे वरिष्ठ पक्षनेते त्याचबरोबर यांनी जे हे काम हातात घेतलेलं आहे धर्मरक्षणाचं धर्माचं पालन करण्याचं त्यांच्यासाठी एकदा जोरात सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्याचबरोबर मला गायनाची साथ देणारे बाळांनो कुठली वारकरी शिक्षण संस्था हां श्रीकृष्ण वारकरी शिक्षण संस्था धामणगाव अतिशय बालवारकऱ्यांनी गोड साथ दिली. तुमच्या सर्वांचे चरणी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष गायनातील कोहिनूर हिरा हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज लय गोड पोरं तयार केल्यात. महाराज तुमच्या चरणी साष्टांग दंडवत गोड पोरं तयार आहेत. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण फास्ट भाषा आहे तुमची वैदामाने. हां कोल्हाळ सर अतिशय गोड आवाज आहे. तुम्हीच सुद्धा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. बाबा तुमचं नाव नितीन महाराज. हां गोड साथ दिली तुमच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांचे चोपदार काका तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यावर आलेले वारकरी संप्रदायाचं भूषण गायनातील आवाजाची बुलंद तोप एक थोर कीर्तनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज धुमाळ आपण गोड साथ दिली तुमच्या चरणी नतमस्तक. त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंगाचे महामेरू हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज पापड कोण क्या बात आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी तुमचे चरण नतमस्तक होते. त्याचबरोबर आमचे परमस्नेही हरिभाऊ फापाळे साहेब इमेज हॉलिडेज तुमच्या पण चरण नतमस्तक होते. त्याचबरोबर दुसरे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण पंकज महाराज गोड मृदंगाची साथ दिली तुमच्या चरण नतमस्तक. बाबा तुमचं नाव तेजस महाराज. काय तेज आहे बाबा गोड तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आमच्या बारामती तालुक्याचं माळशिरस तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं वैभव बाल कीर्तनकार म्हणजे आता ते मोठे झालेत पण बाल कीर्तनकार लहान असताना पण एक ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण राजेंद्र राबा रणवरे महाराज आपण आला तुमच्या चरण नतमस्तक होतो. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देणारे हरिभक्तपरायण मोरेश्वर महाराज गोड साथ दिली तुमच्या चरण नतमस्तक होतो. कोणाचे नावं राहिल्यात का. त्याचबरोबर
आमच्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य तात्यांच्यावरती मनापासून प्रेम करणारे हरिभक्तपरायण बंडा महाराज कराडकर यांच्यावरती मनापासून प्रेम करणारे आपल्या अकोले तालुक्याचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. त्या अगस्त्य मुनी आश्रमाचे विश्वस्त तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कसली तकलीफ झाली नाही. दादा तुमचं नाव? अलंकार. अलंकारच नाव आहे तुमचं? हा, तुमचं नाव सांगा. गाडगे, लांडगे, शांताराम. शांताराम तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. मला आल्याच बाबांनी सांगितलं. बाबा नाव काय तुमचं? विवेक महाराज. बाबांनी आल्यास सांगितलं 9:45 बरोबर लोकांना जेवायची सवय, 9:45 मोकळी करा. आणि आल्यानंतर सांगितलं फालतू कॉमेडी नको. पण बाबांना मी सांगतो, बाबा ही सेवा करताना ह्या गादीवर मी उभा आहे. मी रोज महाराष्ट्राला ही दुःखस्थावर हसावतो रोज, पण ती वेगळ्या माध्यमातून. पण मी कच्च्या गुरुचा चेला नाही तो उभा राहिलो. मी अशा गुरुचा चेला आहे, वारकरी संप्रदाय अक्का त्यांना डोक्यावर घेतो. ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांचा मी चेला आहे. त्यामुळं ह्या शुकांच्या गादीवरती, नारदांच्या गादीवरती माझ्याकडून कीर्तनाचा कधीच तमाशा झाला नाही आणि होऊन सुद्धा देणार नाही. त्याचबरोबर काय, जर ही सेवा संपन्न करत असताना जे काय बरोबर आलं असेल ते माझे गुरुवर्य संतवीर युवक मित्र बंडा महाराज कराडकर यांनी दिलेली सद्बुद्धी. जे काही चुकीचं बोललं असेल, अपशब्द बोलला असेल, भावनेच्या भारात कोणाचं अंतःकरण दुखावणारं वक्तव्य जर माझ्याकडून झालं असेल तर तो दोष मात्र माझ्या अल्पमतेचं समजून झालेल्या चुका तुम्ही पदरात घ्यायच्या ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20 ते 50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग 50% सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसंच इतरही खरेदीवर 20 ते 50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही. या, पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजारतळ, अकोले. शाखा नंबर 2, होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75 88 51 31 33.